हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत पर्ल मोबाईल पाऊच. त्याच्यासाठी मी इथं वापरलेले आहेत 8 mm मोती आणि नायलॉनचा दोरा. आता सेम याच्या आधी मी केप जे तयार केलेलं, नेकलेस जो तयार केलेला तो सेम तसंच जे काही विणकाम आहे ते सेम तसंच विणायचं आहे. इथं मोबाईल पाऊचसाठी मी यूज केलेला आहे नायलॉनचा दोरा. त्याच्यामध्ये सेम पहिला आपण घेणार आहोत 3 मोती एक झाले की एक ओवून घ्यायचे आणि जो शेवटचा जो मोती असणार आहे त्याला आपण लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट असं विणून घ्यायचं आहे. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि लास्ट जो चौथा मोती असणार आहे ते लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट एक आहे तो ऑलरेडी असणार आहे आणि एक दोन्ही साईडला 2 मोती आणि तिसरा जो आहे त्याच्यात लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट असे विणून घ्यायचे आहेत. असे टोटल मी इथे घेतलेल्या आहेत 34. जी इकडची लाईन आहे मोत्याची ती 34 लाईन होईल अशी इतपत घेतलेली आहे. मी मेजरमेंट घेऊनच केलेलं आहे. इथं माझं कवरचा मोबाईल आहे, त्याचं मी माप घेतलेलं आहे. अशा पद्धतीने 34 लाईन होतील अशा पद्धतीने मी 6 लाईन तयार केलेल्या आहेत. आता ते कनेक्ट करण्यासाठी आपण परत मोत्यांचा वापर करणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 2 लाईन कनेक्ट करण्यासाठी एका मोतीचा वापर केला जातो. याप्रमाणे लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट प्रत्येक जी ओळ आहे त्याच्यातून त्याच्या फर्स्ट मोतीतून आपण ओवून घ्यायचा आहे आणि मधला जो मोती आहे त्याच्यातून लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट करत आपण विणून घ्यायचे. अशा पद्धतीने पूर्ण मी तयार केलेलं आहे. आता फक्त राहते ती साईडची बाजू व्हिडिओत दिल्याप्रमाणे मी ज्या आहे म्हणजेच 16 फ्रंट साईड आणि 16 बॅक साईड आणि 2 लाईन आहेत त्या मध्ये असा मी गॅप ठेवलेला आहे. आणि या 2 लाईन कनेक्ट करण्यासाठी आता परत एकदा आपण सेम त्याच पद्धतीने जे कवर आहे कवरचा यूज करूनच आपण माप घेऊनच आपण करणार आहोत. त्यासाठी कवर मी घेतलेला आहे आणि मधले 2 आहेत त्याच्यातून विणकाम करायचं आहे. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता हे जे 2 आहेत ह्या 2 मधला एक मोती घ्यायचा आणि एक साईड पार्ट मधला एक मोती अशा पद्धतीने विणकाम करायचं आहे. आणि एक मोती राईट साईडला घ्यायचा आणि एक मोती लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट असं करत पूर्ण विणकाम करायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण विणकाम करायचं आहे. आणि अजून एका मोतीची लाईन आपली शिल्लक आहे, ती लाईन सेम या पद्धतीने करायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा. इथे झाली आपली एक बाजू. आता सेम ही जी एक बाजू झाली सेम अशाच पद्धतीने दुसरी बाजू सुद्धा कव्हर करायची आहे. सेम दुसरी लाईन सुद्धा आपण करून घेतोय. तर मधले जे मोती आहेत ते दोन्ही लाईनला जोडायचं काम करतात. अशा पद्धतीने सेम पूर्ण कव्हर करायचं आहे. झाले. आता हा आपला पाऊच तयार झालेला आहे. फक्त ह्याच्यात राहिलं फक्त आपलं फ्लिपचं
काम राहिलेलं आहे. फ्लिपसाठी आपण इथं 9 मोती एका साईडला असणार आहेत. त्या 9 मोतीचे 2 लाईन पॅरलली आपण ओवणार आहोत. त्याच्यानंतर आपण 9, 8, 7, 6, 5, 4, 2, 1 अशा पद्धतीने आपण स्लोप आपल्याला हवा आहे. फ्लिपमध्ये स्लोप हवा आहे, त्याच्यासाठी आपण डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण विणकाम करणार आहोत. हा शोसाठी मी काहीतरी लटकन टाईपमध्ये करत आहे आणि त्याच्यात माझ्याकडे मॅग्नेटचं बटन होतं, ते मी ग्लूच्या साहाय्याने चिकटवून दोन्ही साईडला चिकटवलेलं आहे. आता शेवटचा आपल्याला हँगिंगसाठी करायचा आहे. जे आपण साईडचे जे मोती होते त्याच्यातून ओवून आपण हँगिंगसाठी तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी 12 mm मोती यूज केलेले आहेत. त्या मोतीतून आपण दाखवल्याप्रमाणे मी विणून त्याच्यात गुंतवून घेणार आहे. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. जर कोणी माझे व्हिडिओज बघत असतील आणि अजून सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर जर केलं नसेल तर नक्की करा. आणि हे माझे व्हिडिओज कसे वाटले हे नक्की मेसेज करून कमेंट करून सांगा. जर काही सजेशन असतील तर कमेंट करून नक्की सांगा, ते इम्प्लिमेंट केले जातील. ही जी पर्ल बॅग आहे म्हणजे मोबाईल पाऊच आहे, ह्याचा टोटल खर्च मला 120 ते 140 रुपयापर्यंत आलेला आहे. दिसायला एकदम सोबर, मस्त, छान अशी पर्स आपण घरच्या घरी बनवू शकतो. आणि असे जर कुठेही पर्स घेऊन गेलो तर आपल्याला विचारणार सगळेजण की ही पर्स कुठून आणली. तर अशी पर्स आपण घरच्या घरी बनवू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा सगळ्यांनी. आणि अशी ही चेन होती माझ्याकडे, ती चेन यूज करून आपण हँगिंगसाठी वापरणार आहोत. तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून